प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं दुर्घटना, 10हून अधिक मृत्यू, तर अनेक भाविक जखमी. गर्दी कमी झाल्यानंतर अमृत स्नान होणार. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी घेतला मुख्यमंत्री योगींकडून आढावा. जखमी भाविकांवर तातडीनं उपचार आणि मदतीचे दिले आदेश. भाविकांनी प्रयागराजला येणं टाळावं. जिथे आहात तिथे गंगेत स्नान करा. आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी यांचं भाविकांना आवाहन. मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर आज शाही स्नान, गोदावरी स्नान, पूजा आणि आरतीसाठी राज्यातील भाविकांची तुफान गर्दी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा, दिल्ली दरबारी जाण्याची चर्चा. मुंडे दिल्ली दौऱ्यावर, मुख्यमंत्रीही प्रचारासाठी दिल्लीत, तर अजित पवार बीडमध्ये. रैफवरील हल्ला प्रकरणात आरोपी मोहम्मद शरीफुलला आज वांद्रे कोर्टात हजर करणार. पोलीस काय पुरावे सादर करणार याकडे लक्ष, तर कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. पुण्यात चाललंय तरी काय? सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड. पुण्यात जनता वसाहतीत दहशत माजवण्याचा प्रयत्न. वसई विरारमध्ये क्रिकेट खेळताना 27 वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक. 2 षटकार मारल्यावर तरुण जमिनीवर कोसळला. रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू. राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला. राज्यातील रुग्णसंख्या 126 वर. पुण्यात सर्वाधिक 111 रुग्ण. सांगलीत 3, मुंबईत 4, नागपुरात 4, सोलापूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी 2 रुग्ण. Thank you.